आताची सगळ्यात मोठी बातमी येते। रायगड आणि नाशिक पालकमंत्री पदाचा प्रश्न अखेर मार्गी लागलाय। नाशिकमध्ये गिरीश महाजन तर रायगडमध्ये भरत गोगावले यांची पालकमंत्रीपदी नियुक्ती झालेली आहे। गिरीश महाजन हेच नाशिकचे पालकमंत्री आहेत, तर रायगडमध्ये भरत गोगावले यांची पालकमंत्रीपदी नियुक्ती झालेली आहे। नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा प्रश्न अनेक महिने भिजत गोंगड होता आणि त्यावरून वेगवेगळे आरोप प्रत्यारोप होत होते। मोठा वाद निर्माण झाला होता। महायुतीमध्ये एकमत काही होत नव्हतं। 15 ऑगस्टचं ध्वजारोहण रायगडमध्ये भरत गोगावलेंच्या हस्ते झालं, नाशिकमध्ये गिरीश महाजनांनी केलं आणि यानंतर काही दिवसातच यावर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब होईल असं सांगितलं जात होतं आणि अखेर आता या पालकमंत्री पदाची घोषणा झाली आहे। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अभिषेक, बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित अशा पालकमंत्री पदाची घोषणा अखेर झाली आहे। नाशिकमध्ये गिरीश महाजन, रायगडमध्ये भरत गोगावलेंची नियुक्ती झाली आहे। नक्कीच एकूणच या संदर्भात पाहायचं तर मागील 1.5 वर्षापासून हा सगळा प्रश्न जो आहे तो आपल्याला प्रलंबित असल्याचं दिसलेलं होतं। एकूणच मुख्यमंत्री हे दावोसला होते, कुठेतरी रायगडमध्ये हे पालकमंत्री पद मिळावं यासाठी मागणी ही आपल्याला शिवसेनेकडनं लावून धरल्याचं दिसलं होतं आणि त्यानंतर एकूणच राजकीय घडामोडी घडताना दिसल्या। दिल्लीवरनं सूत्र हरली आणि त्यानंतर रायगड आणि नाशिकचं पालकमंत्री पद हे थांबवण्यात आलेलं होतं। एकूणच त्या संदर्भात मागील काही घडामोडी जर का पाहायच्या तर रायगड आणि नाशिक असल्याचं जरी दिसलं असलं तरी रायगड संदर्भात अद्याप निश्चिती आपल्याला येताना दिसत नव्हती आणि एकूणच स्थानिक स्वराज्य नक्कीच त्यामुळे पालकमंत्री पदाचा हा तिढा तर सुटलेला आहे। मात्र अर्थात अभिषेक, या संदर्भात आता महायुतीतल्या घटक पक्षांच्या जे इच्छुक होते त्या नेत्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणं खूप आवश्यक असणार आहे। खास करून रायगडमध्ये आदिती तटकरे आणि तिकडे नाशिकमध्ये छगन भुजबळ, दादा भुसे यांची प्रतिक्रिया जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे, कारण महायुतीतल्या याच नेत्यांचा या पालकमंत्री पदाला विरोध होता आणि त्यामुळे गेल्या 1.5 वर्षापासून हा तिढा काही सुटत नव्हता। रायगडमध्ये भरत गोगावले यांच्यासोबतच आदिती तटकरे यांचा पालकमंत्री पदावर दावा होता, तर नाशिकमध्ये छगन भुजबळ किंवा दादा भुसे या नेत्यांचा या पदावर दावा होता। मात्र अखेर हा तिढा सुटलेला आहे। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन हेच नाशिकचे पालकमंत्री आहेत, तर रायगडमध्ये पालकमंत्री पदाची धुरा आता भरत गोगावले सांभाळतील। पुन्हा एकदा आपण अभिषेककडे जाऊयात। अभिषेक, जसं मी म्हटलं की आता एका बाजूला आदिती तटकरे आणि दुसऱ्या बाजूला छगन भुजबळ किंवा दादा भुसे या नेत्यांच्या प्रतिक्रिया यावर जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं असेल। नक्कीच, पण नाशिकच्या संदर्भात पाहायचं तर या अगोदरच मुख्यमंत्री असेल किंवा मग गिरीश महाजन असेल किंवा इतर जे नेते आहेत त्यांनी देखील स्पष्ट केलेलं होतं की कुंभमेळा मंत्री आपल्याला गिरीश महाजन पाहायला मिळालेले होते आणि त्यानंतर देखील भाजपकडनं स्पष्ट करण्यात आलेलं होतं की गिरीश महाजनच या संदर्भात पालकमंत्री असतील। या संदर्भातल्या सूत्रांच्या हवालाने देखील आपण या संदर्भात बातमी दिली होती। एकूणच तिढा हा रायगडचा होता आणि रायगडचा तिढा जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत नाशिकच्या संदर्भात देखील भूमिका घेतली जावी नाही, अशा प्रकारची भूमिका ही आपल्याला शिवसेनेकडनं येताना दिसली होती। थांबवते रायगडमधले शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी सध्या आपल्या सोबत आहेत। दळवीजी, नमस्कार, तुमचं स्वागत आहे। तुमची मागणी होती गेल्या अनेक वर्षांपासून, 1.5 वर्षांपासून हा तिढा सुटलेला नव्हता, मात्र अखेर भरत गोगावले हेच आता रायगडचे पालकमंत्री आहेत, त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले। तुमची पहिली प्रतिक्रिया? असं आहे की बरेचसे पालकमंत्री घोषणा सगळ्यात जास्त आनंद निश्चित आहे। रायगडच्या जनतेला खरा न्याय मिळाला असं मी नक्की सांगेन, कारण गेले कित्येक वर्षांनी प्रतीक्षित होतो की शिवसेनेचा त्या ठिकाणी पालकमंत्री असला पाहिजे आणि तो भरोशाच्या रूपाने असला पाहिजे, हे सगळं रायगडवासियांचं म्हणणं होतं। रायगडच्या जनतेचा असा जनाधार देखील आम्हाला पक्षाने दिला होता। त्यामुळे मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस असतील, आमचे नेते शिंदे साहेब उपमुख्यमंत्री असतील, वहिनी असतील, पवार वहिनी, सगळ्यांचं अभिनंदन नक्की करतो रायगडच्या वतीने। खऱ्या अर्थाने रायगडला न्याय मिळाला असं नक्की सांगेन। पण तुमच्या सहकारी पक्षातल्या नेत्यांचा म्हणजे तटकरेंकडून आता तुम्हाला तेवढंच सहकार्य मिळेल अशी अपेक्षा आहे। पालकमंत्री पदाची घोषणा झाल्यानंतर तेही तितकेच खुश आहेत का? तटकरेच्या सहकार्याची आम्ही अपेक्षा करतच नाही। आमचा पक्ष वेगळा आहे, जरी महायुतीत असला तरी शेवटी तटकरेंचा पुरा इतिहास सगळ्यात ज्ञात आहे। म्हणजे कित्येक वर्ष आम्ही जी वाट बघत होतो त्याला न्याय मिळाला असं मी नक्की सांगेन। धन्यवाद दळवीजी तुमच्या प्रतिक्रियेसाठी। तर हे होते रोह्याचे
आमदार महेंद्र दळवी, भरत गोगावले यांना हे पालकमंत्रीपद मिळावं यासाठी ते देखील आग्रही होते आणि त्याप्रमाणे शिवसेनेचा ही जी काही महत्त्वाची मोठी मागणी होती ती अखेर मान्य झाली आहे. आपण पुन्हा एकदा जाऊयात अभिषेककडे. अभिषेक, जसं महेंद्र दळवींनी पण म्हटलेलं आहे की आमच्या रायगडवासियांना न्याय मिळालेला आहे कारण आमची ही आग्रही मागणी होती. शिवसेनेनं याबाबत बऱ्याच आग्रह धरलेला होता कारण अर्थात रायगड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक त्यांचे आमदार निवडून आलेले आहेत. मात्र ज्या प्रकारे एकनाथ शिंदेंना प्रयत्नांची शर्थ करावी लागली आहे त्याची देखील बरीचशी चर्चा रंगलेली होती. गेल्याच आठवड्यात जेव्हा ध्वजारोहण कोण करणार याची यादी प्रसिद्ध झाली होती त्यानंतरही एकनाथ शिंदेंनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. मात्र अखेर अशी काय सूत्र हल्ली की आज पालकमंत्री पदाची घोषणा झाली आहे? नक्कीच हा जर का तिढा सुरुवातीपासून पाहायचा तर तो आपल्याला या अगोदर 1.5 वर्षा अगोदर मागे जावं लागेल. प्रामुख्यानं मुख्यमंत्री हे आपल्याला दावोसमध्ये असल्याचं दिसलेलं होतं आणि एकूण पालकमंत्रीपदाची ही यादी येताना दिसली. त्यामध्ये रायगडचं पालकमंत्रीपद हे अदिती तटकरे यांच्याकडे गेले तर नाशिकचं हे आपल्याला गिरीश महाजन याच्याकडे जाताना दिसलेलं होतं आणि त्यावेळी एकूणच मोठा राजकीय गदारोळ देखील होताना दिसलेला होता. या दोन्ही जिल्ह्यांसंदर्भात एकूणच या संदर्भात दिल्लीवरनं सूत्र हलताना दिसली आणि त्यानंतर या दोन्ही पालकमंत्री पदासंदर्भात ही स्थगिती देण्यात आलेली होती आणि त्यानंतर अदिती तटकरेंनी जर पाहायचं तर झेंडावंदन असेल, ध्वजारोहण असेल हे आपल्याला त्यांच्या हस्ते काही वेळ होताना दिसलं आणि त्यानंतर आता भरत गोगावले यांच्या हस्ते आपल्याला झेंडावंदन, ध्वजारोहण हे होताना दिसतं आहे. प्रामुख्यानं यामध्ये जर का पाहायचं तर राजकीय जे कॉम्प्रोमाइज आहेत ते होताना दिसले. अनिकेत तटकरे यांची विधान परिषदेवर वर्णी लागल्यानंतर या संदर्भातला तिढा जो आहे तो आपल्याला सुटताना दिसला. एकूणच यादी कधी निघणार किंवा या दोघांची नियुक्ती कधी होणार ही प्रतीक्षा होती. एकूणच या आठवड्यामध्ये ही यादी निघणार असं देखील मुख्यमंत्र्यांकडनं आपल्याला सांगण्यात आलेलं होतं आणि तशाच प्रकारे आज या संदर्भातली नियुक्ती ही येताना दिसते आहे. आज एकूण रायगड असेल पालकमंत्री पदाचा हा तिढा अखेर सुटलेला आहे. मात्र याचे पडसाद नेमके कसे उमटतात हे पाहणे तितकंच महत्त्वाचं असेल. अभिषेक, सगळे महत्त्वाचे अपडेट जाणून घेत राहू. सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.